ब्राह्मण वधूवर सूचक केंद्रातर्फे तृतीय पुरस्कार प्रकाशन झाले, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांचे महिला प्रतिनिधी यांच्याकडून औक्षण करण्यात आले। याचवेळी वेदमूर्ती मुळेगावकर यांनी संपूर्ण हॉल वेद मंत्रोच्चाराने हॉलमध्ये वातावरण निर्मिती करीत परशुरामाची पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करीत डॉक्टर श्रीकांत येळगावकर, श्रीकांत कुलकर्णी, रवींद्र नाशिककर यांच्या उपस्थितीत पूजन झाले। यावेळी नरेंद्र काटीकर यांनी संस्थेचे प्रास्ताविक करत कैलासवासी हरिभाऊ नाशिककर यांचा वारसा रवींद्र नाशिककर करीत असून खरोखर हे कौतुकास्पद व आव्हानात्मक कार्य असून ते करतात। निरूपणकार विवेक घळसासी व डॉक्टर श्रीकांत येळगावकर यांचा सत्कार श्रीकांत कुलकर्णी व रवींद्र नाशिककर यांनी केला। तर यावेळी प्रथमच कौस्तुभ ब्राह्मण वधूवर सूचक केंद्रातर्फे वधूवर क्षेत्रात जवळपास 3 दशके कार्य करून समाजाला विवाह मार्गदर्शन करीत होते, असे सोलापूरचे गोगा कुलकर्णी व प्रकाश कुलकर्णी यांच्या विवाह क्षेत्रात कार्यरत होते। वयोमानाने हे कार्य करणे अवघड आहे, परंतु त्यांनी दखल घेत त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। प्रबोधनपर बोलताना विवाह पद्धत, चालीरीती, संस्कार, एकत्र कुटुंब व्यवस्था, सप्तपदी, विवाहातील करावयाचे संस्कार आदी विषयावर परखडपणे बोलत असताना मुलगा सुसंस्कृत, कार्यक्षम, त्यांचे गुण हे लक्षात घेऊन संस्कारक्षम विवाह जमवा, त्याला प्रोत्साहन द्या, विवाहाचे बाजारीकरण नको, प्री वेडिंग व अन्नाची नासाडी नको असे विचार प्रकट केले। आपल्या चौफेर विचारातून विवाहाची दशा व दिशा समजावून सांगितली। याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शुभदा देशपांडे व आभार प्रदर्शन प्रकाश दिवाण यांनी केलं। तर पसायदान कविता दिवाणजी सुप्रिया जोशी, अनिता कुलकर्णी भट यांनी केलं। यावेळी बहुसंख्येने पालकवर्ग उपस्थित होता। तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे विजयराव कुलकर्णी, अनिता कुलकर्णी, किशोरी भट, सुप्रिया जोशी, सुशांत कुलकर्णी, उदय कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी झाला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.